बायचं तिकीट असेल चिठ्ठीमधून आणि डेंटल सोबत उर्वरित एका संघाचा सामना होईल आणि जो चिठ्ठीमध्ये नाव निघेल ते थेट फायनल मध्ये जाईल आणि वाट बघेल त्या मॅच मधून कोण फायनल मध्ये येणार आहे त्याचं. पण तत्पूर्वी जो इथे हरेल त्याचा मात्र इथे गाशा गुंडाळला जाईल आणि त्याला मात्र घरी माघारी परतावं लागेल. थेट तिकीट टू दी फायनल या मॅच मध्ये दडलेला. या मॅच मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ही येणारी वेळच सांगेल. वळूया मॅच कडे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सुंदर बॅटची गडा लागली आणि चौकार मिळालाय. एकच धाव त्या ठिकाणी असेल आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर सन्मान दिला जातोय चेंडूला. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पुढील चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज CR उचलून खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. इथे मिस फिल्डिंग मात्र थोडस लेझी क्रिकेट. हेल्थ ओके चौकार पाहायला हा देखील हवेत झेलची संधी. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. असे कॅचेस मित्रांनो आपल्याला पकडावे लागतील कारण मॅच मध्ये दम बसवायचा असेल तर अशा प्रकारचे कॅचेस जर सोडलात मॅच कुठेतरी हातातून सुटेल. कॅचेस विन द मॅचेस या ठिकाणी नक्कीच ही फटका लाजवाब आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे ती चूक करणार नाहीये. 1 बाउन्स चेंडू हातामध्ये जाईल. थ्रोफेकी देखील तितकीच चांगली. गॅदर देखील मागे तेवढं चांगलं पण 2 धावा एकवडला जात आहेत. का रनिंग बिटवीन द विकेट आहे. 1 रन शॉट असेल. नक्कीच ऑफिशियलचा इशारा येतोय 1 शॉट. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. स्कोरबोर्ड पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 12. एकही गडी बाद झाला नाही. चांगली बाद असेल आणि या ठिकाणी आता मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र खुला होईल. आपल्याला क्षेत्ररक्षक आहेत ते बाहेर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतोय तर दुसरा खेळाडू लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक डीप कव्हर्स आपल्याला पाहायला मिळतं आणि एक डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू नक्कीच आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. आणि
झालं असेल तर त्यांना तू काळजी घे जरा. परत डॉक्टर आयरेंची पण जीभ बघून घे आणि डॉक्टर कोल्ह्यांची पण बघून घे. आणि तिकडे गेलाच होता तर महाजन सरांची बघून घे. रोज डॉक्टर अमोल टीम थोडीशी पानी कम हेरो नु लागरो होनरो. डॉक्टर अमोल भी रिसरल गो जो पूरो डॉक्टर टीके पाटिल तम लक्ष्य कौन दे रहे जब तमार टीमे कन सारी अपेक्षा डॉक्टर टीके पाटिल कन छ. अरे कहना क्या चाहते हो? वही तो समझ नहीं पा रहे डॉक्टर टीके पाटिल. डॉक्टर टीके पाटिल आता तुमच्याकडे सगळ्या लोकांची टीमने आशा आहे की काहीतरी आजोबा घडी जादू होई आणि कपडा काढायला भेटते तुमले. टी शर्ट कपडा काय काढी काढी फिरान होई. माय वो मने मना भाऊ कपडा काढीन पूरा ग्राउंड में फेरे वारी. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? फटका चांगला आहे त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. महत्वाची लढाई आहे. अस्तित्व टिकवण्याची गरज या ठिकाणी दोन्ही संघाने आणि तोच जिद्दोजहद तोच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला चालू होत असताना पाहायला मिळतोय.
आज डॉक्टर मुकुल पाटील आज कत तरी मंदिरम जात आणि केनी तरी धागा बांधात आणि आमेलो जा कारण म्हणून टीमेन असो डॉक्टर ढगे सारखो आदमी भी 4-4 रन मारन लागो काहीतरी जादू करता आणि आमेलो जोई याडी बापू ही काही डोकरा छ आ 4 सूत्र बांधताने आता आमेले छ अरे वा 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 आपण हाड्डी वाळू सर बी विभूते सर आज चौका छक्का लगाते ना एस त्रिफळचित फलंदाज झालाय बाद यष्ट्या झाल्या उजवस्त एस वन मोर विकेट डाऊन यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज झालाय Excuse 24 रन्स 24वा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना नवीन गोलंदाजी ट्रॅकवर तत्पूर्वी आपण पाहतो या दुपारच्या उन्हामध्ये स्टंप लागले जात नाहीयेत तर प्लेयर्सना मात्र त्या ठिकाणी एनर्जीची गरज आहे तर एनर्जीची गरज असेल तर नक्कीच हेल्थ ओके आहे आणि इलेक्ट्रोमेड मल्मिना आहे तर तुम्ही ते घेऊन पिऊ शकता आणि एनर्जी आपली बूस्ट करू शकता
शाबास. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला, एका धावेचा प्रयत्न. आणि नुकताच आता अंडर 19 वुमेन्स मध्ये इंडिया या ठिकाणी विजयी झाली आहे. त्यांचं 10 क्रिकच्या माध्यमातून त्यांचं देखील, आणि मेन्स सोबत आता वुमेन्स टीम देखील जोर लावताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये देखील पाहिलं आपण, प्रत्येक खेळामध्ये लेडीजला प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यामुळे देखील आपल्याला एक वेगळं चित्र काही काळानंतर पाहायला मिळेल. वाईट. चेंडू खेळून काढलाय, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि जेवढं प्राधान्य मेन्स क्रिकेटला दिलं जातं तेवढं प्राधान्य नक्कीच वुमेन्स क्रिकेटला देखील दिलं पाहिजे, कारण त्यांचा देखील तितकाच अधिकार आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच आता अटकेपार झेंडे लावण्याचा विक्रम देखील वुमेन्स क्रिकेट करत असताना अंडर 19 मध्ये सलग 2023 नंतर यावर्षी देखील त्यांनी नवीन विक्रम केला. अंडर 19 चे विजेते ठरल्यात. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये वळत असताना सतत वेगी म्हणजे थोडीफार लाईन अँड लेन चुकीची असणारी गोलंदाजी केली जाते. इथे कुठेतरी दबावाखाली बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली होत असताना आता मात्र मोठा फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती. इझी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट जर फलंदाज बाद होऊ शकतात. यस, काहीच वेळ लागला नाहीये बोट वरती करण्यासाठी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना मुकुल सरांनी तुमची व्यवस्था सुरळीत लावलेली, तुम्ही काही थकू नका प्लीज. फार सुंदर गोलंदाजी. जर आपण विचार केला हा टप्पा फार अप्रतिम होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला तेवढा रूम नव्हता आणि बदलापूरकरांना रूमचं महत्व आता काय आहे ते माहिती आहे ना. रूम जास्त देणार देखील नाहीत, टिचून गोलंदाजी करतील आणि एक धाव त्या ठिकाणी नक्कीच एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती रन 30 धावा या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या जातात. शेवटची ओव्हर आहे सर. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय. आपल्याला इलेक्ट्रोमेट चौकार देखील पाहायला मिळाल्या तत्पूर्वी आपण विचार केला तर. आणि एस डीचे तुम्हाला संधीचं सोनं करायचं.
खादात पापडा निघणार चोपडा. भिवंडी नाक्यावरनं पापड खात खात चोपड्याला म्हणजे धुळ्याला निघतात सर. बघा प्रत्येक माणूस आहे हा सासरवाडीचा एकदम फॅन असतो, लक्षात ठेवा. प्रत्येक मॉम डॅडचे फॅन आहेत. अरे बाप तुमचं तुम्हाला कमरेवरती घेऊन फिरायचंच बाकी आहे फक्त माझं. फक्त कृपया अवघड जाग्याचं दुखणं आहे यांना कमरे उचलणं कोल्हे सरांना सहज शक्य आहे का प्लीज सांगा तुम्ही मला. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पंचांचा इशारा नक्कीच या ठिकाणी बाकी असेल. पहिला चेंडू डॉक्टर दळवींच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. 35 धावा या ठिकाणी बनवायचे 24 चेंडू मध्ये. फायटिंग टोटल आहे. आता मात्र लाईनला पाहावी लागेल. एससीटीचा व्हाईट बॉल लेग साईडला टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त होत असताना पाहायला मिळतो. संघाचा श्री गणेशा होत असताना
हा मात्र ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडूला मात्र शेवटच्या मुवमेंटला लेग साईडला खेळण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला फलंदाजांनी, कारण लाईन पाहिली. प्रीमेडिटेड शॉट क्रिकेटमध्ये फार कधी कधी घातक होतात, कारण आपण एक विचार करतो आणि त्या लाईन लेनचा चेंडू जरी नाही आला तरी आपण तो शॉट अटेम्प्ट करतो आणि त्यामध्ये विकेट जाण्याची शक्यता मात्र असते. त्यामुळे आपण जसं बॉल येईल प्रीमेडिटेड शॉट न खेळता जसा बॉल येईल तसा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. मेरिटवर क्रिकेट खेळलं पाहिजे आणि जसा बॉल येईल तशी त्याला दिशा दाखवली पाहिजे. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा परिचय हे म्हणजे बॅट्समनची खासियत असली पाहिजे. सेन्सिबल क्रिकेटचा वापर देखील तितकाच झाला पाहिजे. चौकार षटकारानंतर तुम्हाला एकेरी दावेचं महत्व देखील तितकंच दाखवायचं. हा फटका मात्र सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. डॉक्टर दळवी चेंडू अडवतील, एकच धाव त्या ठिकाणी दिली जाईल. धावफलक पुढे सरसावेल संत गतीने मंद गतीने, ते म्हणजे 1 या धाव संख्येने पुढे सरसावेल, ते म्हणजे 3 या आकड्यावरती. 2 डॉक्टरांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण प्रत्येक मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा मान मिळवलेला आहे डॉक्टर मोहपे, राजेश मोहपे आणि डॉक्टर साई संकेत पालवेंचा. तर डॉक्टर संकेत हरुळे आणि हरुळे हो असू दे, हरुळे असो लाकडे असू दे, आहे ना डॉक्टर संकेत. आणि डॉक्टर राजेश मोपे यांनी इतकं चांगलं क्षेत्ररक्षण केल्याबद्दल डॉक्टर किशोर जकोटिया सरांकडनं 201चं बक्षीस त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. हो नाही खरं मोपे सर कुठे असाल तर त्वरित तुम्ही ओके क्षेत्ररक्षण संपल्यानंतर यावं प्लीज. तुम्ही कॅश मेमो आहे प्लीज. मोपे सर त्यांचा चेहरा बघायचा तर किती आनंददायक झालेला आहे, खरोखर मानावं लागेल. स्टॅमिना छान आहे त्यांना. सॉरी फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र थांबवू शकणार नाहीयेत. हा येतोय हाय अँड हँडसम इलेक्ट्रोमेटचा चौकार. येस गोलंदाज सय्यार. परत एकदा हातामध्ये झेल मात्र त्या ठिकाणी सुटलाय. हेलदोके झेल घेण्याची संधी होती, संधी मात्र या ठिकाणी निसटली आहे. फलंदाज मात्र कुठेतरी माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळाला असता, पण देवाची साथ मात्र त्या ठिकाणी होती आणि जो धाडसी निर्णय घेतो त्याच्यासोबत नक्कीच देव मात्र सोबत असतो, याचं प्रत्यक्षित उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना समीकरण आता राहिलं 18 चेंडू 26 धावा, माफ करा 18-26 समीकरण. इथून पुढे एखाद 2 मोठे फटके सामन्याला कुठेतरी पूर्णपणे परत आणू शकतात, जम बजवू शकतात, वाघाचा पंजा मात्र उमटू शकतात. पण त्या ठिकाणी मात्र विकेट जर कुठेतरी गमावल्या, पण कॅच मात्र तुम्हाला घ्याव्या लागतील. हा फटका लाजवाब आहे. या झोन मध्ये टार्गेट केला जात आहे, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. दर्जेदार फटका, दिमाग बॅट फार सुरेख चालवत असताना या ठिकाणी
आपल्याला पाहायला मिळते, कारण लेफ्टीचा जर आपण विचार केला थोडंसं रायटी गोलंदाजाला बॉलिंग टाकणं थोडंसं अवघडच जातं आणि त्यामध्ये पंचांच्या डाव्या बाजूकडून जरी टप्पा मात्र या ठिकाणी चुकला तर त्या दिशेमध्ये मात्र टार्गेट केलं जाऊ शकतं. तुम्हाला नक्कीच वाईटचा इशारा येतोय. जर पंचांच्या उजव्या बाजूनी जर आपण विचार करतोय तर ऑफ साईडला ते टार्गेट केलं जाऊ शकतं, पण आता पंचांच्या डाव्या बाजूकडून टाकत असताना जर लाईन अँड लेंथ कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली तर मात्र सरळ तो फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूच नक्की ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. ऑप्शन्स खूप असतात या साईडून गोलंदाजी करत असताना, चान्सेस ऑफ एरर्स कमी आहेत. ही लाईन अँड लेंथ चांगली आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव. नक्कीच यावेळी सुधार केलाय आणि there is only one thing is only constant is in world, that is change constant आहे आणि तो तुम्हाला बदल सतत करावा लागतो. क्रिकेट असो किंवा दुसरं काही, प्रकृतीचा नियम आहे बदल. तुम्हाला गतीमध्ये किंवा लाईन अँड लेंथ मध्ये चेंजेस करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. ठिकाणी डॉट चेंडूची सांगता. नक्कीच हँड चेंज केला, नाहीतर कुठेतरी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता, पण रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्यामध्ये हात मात्र बदलले गेले. आता मात्र फुल टॉस होता. फुल टोल करण्याची संधी होती, संधी गमावली. छोटे छोटे मिस्टेक्स आहेत त्या कुठेतरी सामन्यामध्ये दडपण निर्माण करून देण्याचं काम करत असताना पाहायला मिळतात. सामन्यामध्ये एरर्स होत असताना पाहायला मिळतात. हा मात्र अजून एक सुरेख अप्रतिम चेंडू. लाजवाब गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी करत असताना नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. सलग या ठिकाणी तिसरा डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश संपादित झालाय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू असताना हा मात्र टॉपेज आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? दूरवरून येतील. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी आहे, संधी गमावली. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झालंय. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. 17 का खतरा पुढच्या ओव्हर मध्ये असेल का हे नक्कीच पाहावं लागेल. तत्पूर्वी एक ऐकूया सुमधुर संगीत. होईल आणि तदनंतर आपण अश्विनीचं माहित नाही, पण नक्कीच प्रार्थना करत असतील की विकेट मात्र येऊ दे आणि जर विकेट आली तर मॅच मध्ये कुठेतरी संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आणि गोलंदाज नवीन धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण असेल ते म्हणजे 9.00 सरासरीने या धावा मात्र कुटाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट 9.00. 12 चेंडू 18 धावा. समीकरण महाग नाही आहे पण मात्र स्वस्त देखील तितका नाही आहे, कारण गोलंदाजी फार चांगली केली जाते. कंजूस गोलंदाजी, जास्त एक्स्ट्रा धावा दिल्या जात नाहीयेत. मागच्या षटकाचा विचार करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती यार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी मिसफिल्ड फंबल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला गॅदर बॅकवर्डला आणि नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या आकड्यावरती.
पुढील चेंडू मार्गस्थ असताना थोडेसे फील्ड मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र या ठिकाणी उन्हापेक्षा गरमी सामन्यामध्ये निर्माण होते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. चुस्तीची लढत आहे, अस्तित्वाची लढत आहे. जो संघ या ठिकाणी हरेल त्या संघाला मात्र माघारी परतावा लागेल. तसा मात्र या ठिकाणी गाशा गुंडाळला जाईल. मोठा फटका गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडू शकतात का? क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फारच चांगली फटका, आपल्याला फारच चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होते, पण वाईट त्या ठिकाणी समीकरण स्वस्थ होत असताना पाहायला मिळतं. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. अजून एक त्याच दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षक जज करतील आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. जास्त घाईची देखील गरज नाहीये. घाई का काम शैतान का काम असं म्हटलं जातं आणि आता मात्र श्रद्धा आणि सबुरी ठेवून या ठिकाणी काम केलं जातं. अजूनही मॅच संपलेली नाहीये. म्हणतात ना, जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. जर इथून जरी विचार केला की आम्ही सामना जिंकू शकतो, तरी या सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. इथून पुढे डॉट चेंडू, एकाद विकेट, मॅच ऑन होईल. फटका हवेमध्ये आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. डॉट चेंडू इथून पुढे फेकावे लागतील. स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. शेवटच्या श्वासेपर्यंत लढावं लागेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फील्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. फारच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. हा मात्र वाईट चेंडू ढिलं केलाय सामन्याला. एक चेंडू फार महत्वाचा आहे. मोती समान चेंडू फेकावा लागेल. एका धावेचं महत्व असताना इथे मात्र टोलवलेला चेंडू इलेक्ट्रोमेडचा हा येतोय. औपचारिकता मात्र या इथून पुढे शिल्लक असतील, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. 6 चेंडू 3 धावा. मॅच मध्ये काही होऊ शकतं. मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, एका चेंडू मध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडू मध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टनिटीज. खरं म्हणजे क्रिकेट नाही तर क्रिकेटचा देव टीके पाटील आहे. ज्या टीम मध्ये डॉक्टर टीके पाटील असतील ती टीम क्रिकेट का गॉड, गोट, क्रिकेट की गोट, म्याव म्याव. डॉक्टर अमोलने यावर्षी चॉईस करून डॉक्टर टीके पाटलांना घेतलं. पुढच्या वर्षी आम्ही निश्चितच विचार करू. पुढच्या वर्षी जास्त पैसे मोजू पण टीके पाटील सरांना घेऊ.
डॉक्टर अमोल डॉक्टर कोल्हे सरांना कमरेवर बसून नेऊ आम्ही पुढच्या वर्षी, त्यांचा शब्द दिलेला आहे मी. बालाजी मध्ये ऑपरेशन करून मिळेल, पार्टनरशिप सोडून बोला. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. बंदी करून देऊ सर तुमच्या आम्ही. गॅप शॉट सिलेक्शन आहे त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. स्कोर्स आर लेवल. 5 चेंडू मध्ये एकच धाव या ठिकाणी आता बनवायची आहे. रन रन सर, स्कोर प्लीज. 5 चेंडू मध्ये एकच धाव बनवायची आहे. उलटी गिनती चालू झाली आहे आता. सरळ मात्र खेळून चालणार नाही, उलटाच फटका करून सामना फिनिश करावा लागेल. फार मेहनत केली या ठिकाणी नक्कीच मंजिल पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि चांगला फटका. अजून वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल. मॅच चालू आहे आता. मात्र सामना जिंकलाय. म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे अभिनंदन टू व्हील संघानी. आणि हेल्थ ओके चौकार या ठिकाणी शेवटचा चेंडूवर आला. एस डी जे